थँक्यू सो मच. पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गांना विनंती करेल आपण थोडंसं सहकार्य करा. मेगा फायनलचा सामना या ठिकाणी सुरू होतो. दोन सामने वसार संघाने आपण पाहतो आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती जिंकले. तर निश्चित आपण पाहिलं 33 धावा त्या ठिकाणी उभारले होते कोणी क्रिकेट संघाच्या विरुद्ध. तेव्हा सुद्धा आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती सामना जिंकला आणि आता मात्र सेमी फायनलचा सामना सुद्धा गोरपे संघाला 38 धावा बनवून दिल्या नाहीयेत आणि त्या ठिकाणी सामना जिंकलाय. पुन्हा एकदा वसार संघानं मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. वसार संघ आजच्या दिवसामध्ये बिग फाईट सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता काकोले संघाने तो दिवस गाजवला होता. तर या आजच्या दिवसामध्ये वसार संघ आजचा दिवस गाजवतोय. बिग फाईट सामना तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा सामना शेवटची मांदी या ठिकाणी मिळते. सलामीची जोडी आहे संघाची दिनू कांबळे रोहित भालेराव. भल्या भल्या गोलंदाजांचा नाही लागत त्यांच्या समोर निभाव. सलामीची जोडी आहे संघाची दिनू कांबळे रोहित भालेराव. भल्या भल्या गोलंदाजांचा नाही लागत त्यांच्या समोर निभाव. स्विंगचा राजा संघामध्ये उल्हासनगरचा सुलतान खान. स्विंगचा राजा संघामध्ये उल्हासनगरचा सुलतान खान. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आदरणीय दाऊदजी वाहिले यांच्याकडून 3 षटकांसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तसेच दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय अशोकजी वाहिले यांच्याकडून आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 षटकांसाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर आपण पाहतो या स्पर्धेचे आयोजक जगदीशदादा देसाई यांना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती या. कारण शेवटचा सामना या ठिकाणी असेल. शेवटचा सामना शेवटची मांदी या ठिकाणी येते. याच्यासाठी केला होता तसा शेवटचा क्षण गोड व्हावा. आता या ठिकाणी शेवटचा क्षण आणि शेवटची मांदी आली. सामना बिग फाईट असेल. मेगा पाण्याचा सामना इथे सुरू होतोय. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू विकी साठी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून करणार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल. तिसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती विकी मात्रेनं धावांचा श्रीगणेश केलाय 3 धावेनं. 3 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय विकी मात्रेच्या बॅट मधनं पाहायला मिळाल्या. सुरुवात चांगली केली विकीने आपल्या संघासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय सलामी जोडी. एका बाजूला विकी मात्रे दुसऱ्या बाजूला जगदीश दुधकर तुम्ही पाहतात ताकदवान फलंदाज. आणि कालच्या दिवसामध्ये निश्चित आपण पाहतोय काकोळे संघाने दिवस गाजवला. तो संघ एका बाजूला असेल. हा चेंडू जगदीश साठी व्हेरी गुड स्ट्रोक. लॉंगनच्या डोक्यावरना जगदीश दुधकरच्या बॅट मधनं हा षटकार. थँक्यू सो मच. षटकार दाखवले फलंदाज आपण पाहतोय जगदीशनं ओव्हर द विकेट. हा चेंडू त्या ठिकाणी पाहावा लागेल. पंच रतन मानेकर आमच्याकडे बोलतायत. वाईटचा इशारा आलाय. तर या ठिकाणी बघा आपण पाहतोय आमचे सन्माननीय तुम्ही पाहतायत समाजसेवक किशोरदादा सोरकादे आणि त्याच्यानंतर आतिश पाटील यांचं शुभागमन झालंय. सर्वांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती खूप चांगले व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो या स्पर्धेला नेहमीच सहकार्य लागले. मुलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं गेलंय. ते आमचे आतिश पाटील आणि किशोरदादा सोरकादे यांचं आगमन झालंय. हा चेंडू त्या ठिकाणी बॅटची कडा घेतोय. एक धाव कंप्लीट. फक्त सिंगल मिळेल या चेंडूवरती. आतिश पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय. त्याच्यानंतर आपण पाहतोय किशोरदादा सोरकादे यांचं शुभागमन झालं आमच्या व्यासपीठावरती. त्यांच्याकडनं आम्हाला निश्चित आपण पाहतोय प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक लाभला गेला होता. आतिश पाटील यांचं सुद्धा या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य लागलं होतं. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल. ओव्हर द विकेट. हा चेंडू विकीसाठी अपील केली गेली होती. लाऊड अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. मात्र या ठिकाणी पंच रतन मानेरकर नॉट आउटचा इशारा करतायत. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा असताना फलकावरची टोटल 1 ने पुरुष धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात.
11 धावा फलकावरती. हा चेंडू पडल्यानंतर बघा ऑप्शन सोडून खूपच बाहेर निघतोय. रतन मानेरकर पुन्हा एकदा बोलतायत, वाईटचा इशारा आलाय. 12 धावा फलकावरती. तर 13 धावा फलकावरती झाल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्या ठिकाणी पुन्हा एकदा हरीश सज्ज. हा चेंडू गोलगट्ट्यापर्यंत फेकला गेला होता. यासीडीचा आउट. फलंदाज बाद. पायचीच्या स्वरूपाने फलंदाज जगदीश दुधकरला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. वसार संघाला मोठा धक्का. जगदीश दुधकरच्या पारीचा अंत. मोठा फलंदाज बाद. डीजे डीजे थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. तर या ठिकाणी फलंदाज बाद झालाय बघा. निश्चितच गोलंदाजी त्या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज हरीश. तुम्ही पाहता पॉवर प्लेचा ओव्हर त्या ठिकाणी सुरू आहे आणि 5व्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं जात आहे. संघाची टोटल पुन्हा तुम्ही पाहतायत फक्त आणि फक्त 13 धावा. पहिला षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक असेल. नवीन फलंदाज मंडवसाठी सूरज दुधकर एक हातकी फलंदाज तुम्ही मानता पाहायला मिळतोय. निश्चितच जेव्हा जेव्हा सूरजला आम्ही पाहिलंय महत्वाच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली सूरजनं. डावखुऱ्याचा फलंदाज आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, गुणवत्ता आहे. या ठिकाणी या महत्वाच्या सामन्यामध्ये सिद्ध करावी लागेल. राऊंड विकेट मारा करेल हरीश. हा चेंडू रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. शेवटचा चेंडू त्या ठिकाणी मात्र निर्धाव फेकला जातोय. गोलंदाज हरीशच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाखेरीस धाव फलकावरती धावा तुम्ही पाहतायत. वसार संघाची धाव संख्या 1 फलंदाज बाद 13 धावा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. तर नुकतंच त्यांचं आगमन झालं होतं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक आम्हाला लाभलाय. असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. किशोरजी सुरकादे साहेबांचा सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतो जगदीशजी देसाई साहेबांना की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे. माईची प्रेमाची शाल देऊन आणि एक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचे आदरणीय किशोरजी सुरकादे साहेबांना. यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलाय. तसेच आतिशजी पाटील साहेबांचा सन्मान मी पुन्हा एकदा विनंती करतो जगदीश देसाई साहेबांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचे. त्यांच्या माध्यमातून उद्या स्पर्धा सुरू होते. जांभिवलीपाडा येथे खूप मोठ्या स्पर्धेचे आयोजक आहेत. आतिशजी पाटील साहेबांचा सन्मान होतोय आपल्या व्यासपीठावरती. उलटा चेंडू फेकलाय. सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी गुड शॉट. या ठिकाणी मात्र चौकार पाहायला मिळतोय. विकीच्या बॅट मध्ये त्या ठिकाणी चौकार आलाय. संघाची टोटल त्या ठिकाणी 4 ने पुढे सरकती आहे. 17 धावा फलकावरती. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतो रुपे. सर्व बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू खाली येणार. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. त्या ठिकाणी मात्र 2 धावा चित्ताच्या वेगाने कंप्लीट केल्या जातील. संघाची टोटल अजून 2 ने पुढे सरकती आहे. 19 धावा फलकावरती. विकी मात्र अद्याप सायकल वरती असेल. खूप चांगला सामना तुम्ही पाहताय. खूप चांगली स्पर्धा. हा चेंडू लेट केले होते. वेट केला होता चेंडूचा आणि त्या ठिकाणी लॉंग लेग झोन मधून आज चौकार येतोय विकी मात्रच्या बॅट मधून. पंच धावा कळवायचे आहेत. नंतर रतन माळेकर आपला इशारा नाहीये बघा. त्या ठिकाणी चौकार नाहीये तर षटकार आहे. इशारा आलाय. आपण पाहतोय आमचे ओलेंडर्स निश्चितच चौफेर आहेत. त्यामुळे पंचांना आम्ही विचारणं गरजेचं होतं. 6 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या.
एक चौकार आणि एक षटकार विकी म्हात्रेने दाखवल्या क्षमता गुणवत्ता आहे. आता मात्र या सामन्यामध्ये सिद्ध करत असताना फलंदाज विकी म्हात्रे. कारण बऱ्याचशा स्पर्धा त्या ठिकाणी मात्र गाजवल्यात विकी म्हात्रेनं. निश्चित आपण पाहिलं शेडूनच्या मैदानामध्ये सुद्धा अर्धशतक झलकवलं होतं विकीनं. या ठिकाणी या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये विकी म्हात्रे आता मात्र हवी झालाय गोलंदाज रुपेश वर्दी राऊंड द विकेट. हा चेंडू वन्स अगेन अजून एक मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं बिग 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 षटकार विकी म्हात्रे ऑन अ फायर. साठी आपण बघतोय 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. तसेच अशोकजी वायले यांच्याकडून सुद्धा 500 रुपये कॅश प्राइज, एकूण 1000 कॅश प्राइज असेल विकी म्हात्रेसाठी. ओल्ड सोनम बांगर. हा चेंडू त्या ठिकाणी बिग विकेट फलंदाज बाद विकी म्हात्रेला चोख प्रत्युत्तर दिलं जाते. रुपेशच्या माध्यमातून दांडी गोल केली जाते. विकी म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. दाखवले विकीनं. संघाची टोटल त्या ठिकाणी पाहतायत 31 धावा 31. दुसरं षटक अद्याप मार्गस्थ गोलंदाज रुपेशचे षटक खूप महागडं ठरले. दाखवले संघाला राईट आर्म राऊंड द विकेट नवीन फलंदाज रवी भायले. हा चेंडू त्या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. तिलकरने दिलशान सारखं शॉट त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता. जे की सिंगल फक्त आणि फक्त सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होत आहे आणि 2 षटकांमध्ये संघाची टोटल या सामन्यामध्ये आता मात्र वसार संघ मजबूत स्थिती निर्माण करतोय. कारण 2 सामन्यामध्ये अपयश आलं होतं. संघाची धावसंख्या बनत नव्हती. आता या सामन्यामध्ये 32 धावा 2 षटकांमध्ये फलकावरती लागल्यात वसार संघाच्या. थँक्यू सो मच सोनू. तर अशोकजी वायले साहेबांकडून आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी असेल बॅक टू बॅक 2 षटकांसाठी. तब्बल 500 रुपये कॅश प्राइज असेल या 20 अशोकजी वायले यांच्याकडून. मात्र या ठिकाणी बरेचसे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती बेस देत आपण पाहतोय. निश्चितच पालेगावचे मदन बांगर, त्याच्यानंतर आपण पाहतोय किशोर शेठ सोरकादे, त्याच्यानंतर आतिश पाटील यांच्या माध्यमातून ज्या विद्यमान उद्या स्पर्धा पाहायला मिळेल. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक 2018 पर्व तुम्हाला निश्चितच उद्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी जांभेलीच्या मैदानावरती पाहायला मिळेल. जांभेली पाडा येथे खूप चांगली स्पर्धा 4 दिवस चालणारी स्पर्धा आतिश पाटील यांच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळेल. विकेट हा चेंडू रवी बायलेसाठी जेलची संधी नकारत नाहीये. फलंदाज बाद बिग विकेट. रवी बायलेला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का वसार क्रिकेट टीमला. तर नक्कीच आपण पाहतोय 20 दाऊदजी वायले यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज असेल बॅक टू बॅक 2 षटकांसाठी. आणि एकनाथजी वायले यांच्याकडून सुद्धा 500 रुपये कॅश प्राइज असेल बॅक टू बॅक 2 षटकांसाठी. आणि आधीच आपण जर पाहिले गेलं तर अशोकजी वायले साहेबांनी सुद्धा पारितोषिक लावलंय बॅक टू बॅक 2 षटकांसाठी 500 रुपयाचा.
सूरज ते फटके दाखवेल का आपल्या संघासाठी. फलकावरची टोटल तुम्ही पाहताय तिसरं षटक सुरू असताना 32 धावा फलकावरती. झाला गेम ऑन करा पंच. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज पवन. हा चेंडू सूरज साठी पडल्यानंतर बघा त्या ठिकाणी मात्र खूप वेगाने निघून जातोय. पडल्यानंतर बाउन्स होतोय चेंडू उचली घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. चेंडूवर बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. मोठा शॉट त्या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सूरज दुधकर ना प्रयत्न फसलाय. ओव्हर द विकेट. हा चेंडू रिबाचा वापर सक्सेसफुल स्ट्रोक. चेंडूला बिरकावून दिलाय सीमा रेखा बाहेर. चौकार डिझाईन. थँक्यू सो मच. या ठिकाणी पुन्हा एकदा चौकार आलाय. फलंदाज सूरज दुधकरच्या बॅटमधला हल्ला चढवला जातोय गोलंदाजावरती. एका बाजूला आपण पाहिलं मात्र विकीने चांगली फलंदाजी केली होती आणि इथे मात्र धावा बनवायची जिम्मेदारी आता उचलतोय फलंदाज सूरज दुधकर. संघाची टोटल 4 ने पुढे सक्ती आहे. फलकावरती धावा लागल्या गेल्यात 36 धावा. वन्स अगेन अजून एक मोठा फटका. दुसरा रिबाचा फटका येतोय. पंचांचा इशारा येतोय. डिसिजन अद्याप पेंडिंग असेल. हा चौकार आहे की षटकार आहे. पंच इशारा करायचा आहे. 4 धावा. ठीक आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 2 चौकार त्या ठिकाणी ठोकलेत सूरजनं. अशोक वायले यांच्याकडनं आपण पाहतो निश्चितच चौकार हॅट्रिक या ठिकाणी मात्र प्रस्तावित केले. तर 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. दानशूर व्यक्ती तुम्ही पाहतायत वसरगावचे. हा चेंडू वन्स अगेन त्या ठिकाणी अजून एक मोठा फटका. सलग तिसऱ्यांदा रिव्हर्स शॉट सक्सेस ठरते आणि 3 चेंडू 3 चौकार या ठिकाणी दाखवतोय. हॅट्रिक संपादित केले सूरज दुधकरनं आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी कमावलंय. डीज आहे. अफलातून फलंदाजी होते सूरज दुधकरच्या माध्यमातून. मैदानाच्या चौपेर त्या ठिकाणी फलंदाजी करतोय. फलकावरची टोटल 4 ने पुढे सक्ती आहे. 44 धावा 44. एक मजबूत स्थिती निर्माण केली आहे या सामन्यामध्ये आपण पाहतोय वसार संघानं. हा चेंडू वन्स अगेन पुन्हा एकदा तोच शॉट त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचा चेंडू गोलंदाज पवनच्या माध्यमातून निर्धाव फेकला जातोय. षटक क्रमांक 3 समाप्त झाला. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि 3 षटकांमध्ये आपण पाहतोय फलकावरची टोटल असेल वसार संघाची धावसंख्या 44. 44 धावा. येणारे षटक असेल डेट ओव्हर द षटक. शेवटचे षटक 7 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल. मात्र या शेवटच्या षटकामध्ये किती धावा त्या ठिकाणी मात्र बनवेल वसार संघ आणि किती धावांचा टार्गेट सेट करेल काकोली क्रिकेट टीम समोर. डीज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून संगीत त्या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून लावलं गेलं. थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचं सुरू होईल. गोलंदाजी मार्गमध्ये असेल डेट ओव्हर मध्ये प्राशन केले जाते. बालू कालच्या दिवसामध्ये 2दा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता. अप्रतिम गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. संघाला सामने जिंकून दिले होते. आता डेट ओव्हर मध्ये त्याच गोलंदाजाला आजच्या दिवसामध्ये प्राचारण केलं जाते या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल पंसीपाडा एंड करणार. बालू सायकल वरती नितीन मात्रे. हा चेंडू बॅटची कडा घेतोय फलंदाज बाद.
बिग विकेट. अजून एक फलंदाज बाजूल वसार संघाचा नितीन म्हात्रे. बॅक टू द पवेलियन. माझा अजून एक फलंदाज बाद झालाय वसार संघाचा. आपण पाहतोय नितीन म्हात्रे बाद झालाय. नवीन फलंदाज किलपट्टीवरती जातोय बंटी. बालू बघा कालच्या दिवसामध्ये रोशन निश्चितच खूप चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी बालूनं. म्हणजे या सामन्यामध्ये सुद्धा तेवढी चांगली सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय बालूनं. ओ द विकेट. हा चेंडू बंटी साधे ऑनड्राच्या माध्यमातून भिटकावून दिला आहे. मिड विकेट रिझन मध्ये एक धाव कंप्लीट. या ठिकाणी पंचांचा इशारा काय येतोय पाहायचं. निश्चितच पंचांचा इशारा आला नोचा. भीमर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. नो प्लस वन. फ्री हिट नाहीये स्पर्धेमध्ये. फ्री हिट नाहीये. नो प्लस वन तुम्ही पाहता. एकूण या 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. बघा कालच्या दिवसापासून आम्ही निश्चितच सांगतोय 5 चेंडू या स्पर्धेमध्ये नो पडलेत आतापर्यंत आणि एकही फ्री हिट आम्ही दिला नाहीये. अरे या स्पर्धेचा नियम आहे नो चेंडूवरती फ्री हिट नाही. त्याच्यानंतर विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. कंपल्सरी धावा तुम्हाला या ठिकाणी चेस करावे लागतील. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्या. संघाची टोटल 2 परिस्थिती आहे 46. 46 धावा फलकावरती. अद्याप स्ट्रायकिंग मध्ये फलंदाज असेल ज्यानं मागच्या षटकामध्ये 3 चेंडू आणि 3 चौकार दाखवले तर रिवाजच्या माध्यमातून सूरज दूधकर ऑन स्ट्राईक. बालू पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेट. हा चेंडू सूरज साठी खूप वेगाने फेकला गेला होता. दोन्ही बाजूला त्या ठिकाणी मध्ये चेंडू वळवण्याची क्षमता गुणवत्ता त्या गोलंदाज बालू मध्ये आहे. आणि अजून एक निर्धाव चेंडू बालूच्या माध्यमातून येतोय. आतापर्यंत चेंडू फेकलेत बालून आपण पाहतोय. निश्चितच 2 चेंडू फेकतोय बालू. अद्याप 4 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रातील बाकी असेल. सूरज दूधकर ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा. हा चेंडू सूरज साठी टॉपेज असेल. फलंदाज बाद. सूरजनं त्या ठिकाणी मात्र खूप चांगली फलंदाजी केली होती. या ठिकाणी बालूला प्राचारण केलं गेलं आणि बालून आपलं काम त्या ठिकाणी चोखपणे बजावलंय. सूरजला पवेलियनचा रस्ता दाखवलाय. सूरज बॅक टू द पवेलियन. ठीक आहे. मा 13 धाब्यांची बहादर केली गेली आपल्या संघासाठी. 3 चौकार सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाले मैदानावरती. संघाची धावसंख्या आपण सगळी तुम्ही पाहताय 46. 46 धावा लागले. अद्याप बालू त्या ठिकाणी मात्र आपल्या संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून देतो. कारण आपण पाहतोय धाबावरती अंकुश बालू या ठिकाणी लावतोय. धाबा खूप वेगाने पुढे जात होत्या. त्या धाबा रोखून धरले बालूनं. हा चेंडू सूट करण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू जातो. 1 धाव कंप्लीट करा. क्षेत्ररक्षण 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय का फक्त 2 धाब्यावर समाधान मानावं लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची टोटल 2 परिस्थिती 48 धावा फलकावरती. अद्याप 2 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी मैदानावरती बाकी असेल. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी. राईट आर्म ओव्हर द विकेट. बालू सज्ज पुन्हा एकदा. हा चेंडू भिडकावून दिला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय सीमा रेगा बाहेर. 4 धाब्यांसाठी अजून एक चौकार शेवटच्या मोमेंटला फलंदाजाकडनं. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेप चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लाईनच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी करतोय गोलंदाज बालू तुम्ही पाहतायत. आणि या चेंडूवरती एकंदरीत 5 धावा वसार संघाला मिळतील. संघाची टोटल 50 कंप्लीट झाले. 53 धावा फलकावरती लागले गेल्यात वसार संघाच्या. हा चेंडू लेट कट केले. व्हेरी गुड शॉट.
ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि या ठिकाणी अजून एक चौकार फलंदाच्या बॅट मधनं डीजे थँक्यू सो मच. या ठिकाणी बघा बालूचं षटक जवळजवळ सुरुवात चांगली केली होती मी म्हणेन बालूनं, मात्र या ठिकाणी शेवट गोड करत नाहीये. शेवटच्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा खर्च करतोय हा गोलंदाज बालू. शेवटचा चेंडू असेल ओव्हर द विकेट. हा चेंडू अगोदर बॅटचा पेस ओपन केला होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार. षटक क्रमांक त्या ठिकाणी चौथा समाप्त झाला. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि 4 षटकामध्ये फलकावरची टोटल लागली गेले 58 धावा. मजबूत टोटल या सामन्यामध्ये मेगा पाण्याच्या सामन्यामध्ये वसार संघाकडनं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज हरीशने धावा खर्च केल्या होत्या 13 धावा. दुसऱ्या षटकामध्ये रुपेशनं 19 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये पवननं 12 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये बालूनं सुरुवात चांगली केली होती, आता शेवट गोड करत नाहीये. 14 धावांचं षटक बालूने फेकलं. एकंदरीत फलकावरची टोटल 58 धावा. जिंकण्यासाठी काकोली क्रिकेट टीमला गरज असेल 59 धावेची. नाव आम्ही पुन्हा एकदा घेतोय. सामान्य आपण पाहतोय मयूर अरिवले यांच्याकडे आम्हाला या प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या लागल्या होत्या. त्याच्यानंतर थोर समाजसेवक आपण पाहतोय या किशोर शेठ सोरकादे यांच्या माध्यमातून आम्हाला फर्स्ट प्राइज प्रथम क्रमांक लागलाय. त्याच्यानंतर नितीन सांजे नेरलच्या यांच्याकडे आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचं प्राइज आम्हाला दिलं गेलं. त्याच्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज कूलर आम्हाला लाभली गेली मोनिश राऊत यांच्याकडनं. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी अजून एक सहकार्य लागले गेले आतिश पाटील यांचं सुद्धा या स्पर्धेला मुलाचं सहकार्य लागलं, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करेल. त्याच्यानंतर रमेश पाटील असो समीर देसाई यांच्याकडनं आपण पाहतोय लाईव्ह त्या ठिकाणी मात्र आम्हाला दिलं गेलं. त्याच्यानंतर शिवाजी गायकवाड यांच्याकडे सुद्धा या स्पर्धेला सहकार्य लागलं. अरुण गवली अरुण वारिंगे त्याच्यानंतर आपण पाहतोय जगदीदादा देसाई यांच्याकडे आपण पाहतोय आम्हाला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि सिरीज ची ट्रॉफ्या निश्चित जगदीदादा देसाई यांच्याकडनं आम्हाला लाभल्या. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा नंतर प्रमोद पाटील अंबरनाथचे फुलाजी पाटील ज्ञानदेव शेठ बाला त्याच्यानंतर अतुल अजित अरुण पाटील कैलास मस्कर विजय गायकर मंगेश पाटील मनोज भांगर ज्ञानेश्वर मस्कर रमेश मस्कर सुखदेव मडवी भास्कर राऊत नीलू मानेरकर करण बोराडे वर्षा पाटील किशोर भाऊ निलेश सांबारे लहू मात्रे वसार आणि राजेश पाले या तमाम मान्यवरांचा या स्पर्धेला या ठिकाणी सहकार्य लागले गेलं. तर सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करेल. स्पॉन्सरशिप शिवाय स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाहीये. थँक्यू सो मच. आमचा स्पेल इथे समाप्त झालाय आणि या ठिकाणी खेळाचं दुसरं सत्र कशा प्रकारे असेल या ऐकण्यासाठी मेगा फायनल मध्ये आपण पाहतो निश्चित चॅम्पियन संघ कोण ठरेल या स्पर्धेचा आणि रनर अप संघ कोणता संघ ठरेल या मॅच मध्ये ऐकण्यासाठी मायक्रोफोन मध्ये आमंत्रित करतोय आमचे जवळचे मित्र डोंबिवलीचा एक गोड आवाज धारविलीचा एक गोड आवाज रोशन संते यांच्याकडे जातोय. विपक्षी आपण पाहतोय वसार या दोन्ही संघांमध्ये बिग फाईट सामना आपण पाहतोय. तर विकेट साठी तब्बल 500 रुपये कॅश प्राइज असेल आदरणीय दाऊदजी वायले यांच्याकडून. तसेच एकनाथजी वायले यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज असतील आणि अशोकजी वायले यांच्याकडून आपण पाहतोय 1000 कॅश प्राइज असेल. तर सुवर्ण संधी असेल या 20 गोलंदाजांना. गेम ऑन. सुरेख चेंडू फेकला. पहिला चेंडू आपण पाहतोय आदेश सुरेख चेंडू फेकतोय. एका धावेने श्रीगणेश करतोय यावेळी सागर गायकर आणि आपण पाहतोय श्याम ही जोडी मैदानावरती
काकोले संघाच्या माध्यमातून खूप मोठं लक्ष ठेवलंय याविषयी आपण पाहतोय ते म्हणजेच वसार संघाने काकोले या संघासमोर 4 षटकांमध्ये तब्बल 59 धावांचं टार्गेट सेट केलंय. श्याम ऑन स्ट्राईक. सुरेख चेंडू फेकला होता, इन्साइडचा फटका आपण पाहतोय, एकदा पूर्ण करतो, दुसऱ्याचा प्रयत्न असेल, आउटफील्ड फास्ट आहे, 2 धाव पूर्ण करतोय, 2 धावांचे समाधान मानावं लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती. खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या 20 कापडी सिटी क्रिकेट संघ पालेगाव आयोजित कापडी सिटी चषक 2018 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आणि शेवटचा सामना आपण पाहतोय. सुरेख चेंडू फेकला होता, निर्धाव चेंडूची सांगता होते, नक्कीच इम्प्रेस केले संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाज आदिश असेल, गिरीश असेल, बारके असेल, या सर्व गोलंदाजांनी नक्कीच इम्प्रेस केलंय. तोच गोलंदाज आदेश सज्ज होतोय. सुरेख चेंडू फेकला होता, झेलची संधी असेल, सोपा झेल टिपला जातोय, पहिला मोठा धक्का बसतोय काकोले संघाला. श्याम बॅक टू द पवेलियन. कापडी सिटी क्रिकेट संघ पालेगाव यांचं ज्यांनी मला इथे समायोजन करण्याची संधी दिली, तर आभार व्यक्त करतो आपल्या व्यासपीठावरती किशोरजी सोरकादे साहेबांचं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पहिला क्रमांक, तसेच जगदीशजी देसाई आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठा योगदान आपण पाहतोय. आतिशजी पाटील आहेत, सर्वांचं मी आभारी आहे. तदनंतर जर पाहिलं गेलं एकनाथजी वायले यांचं मी आभारी आहे, कारण की खेळाडूंना नव्हे तर समालोचकांना सुद्धा त्यांनी पारितोषिक दिलं, त्यांचं सुद्धा मी आभारी आहे एकनाथजी वायले साहेबांचा. दरम्यान रिव्हर्स अटेम्प्ट करतोय, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबला, चेंडू सीमा पलीकडे फरार, 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती. पुढे चेंडू पुन्हा एकदा, गोलंदाज आदेश सज्ज होतोय, गोलंदाज संगनायक आहे काकोले संघाचा रुपेश. सुरेख चेंडू फेकला होता, निर्धाव चेंडूची सांगता होते, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती. उर्वी समीकरण, येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज या 20 काकोले संघाला. डीजे गरज आहे. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. कापडी सिटी पाले संघाच्या माध्यमातून हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला जातोय, गोलंदाज गिरीश येतोय. विकेट साठी आपण पाहतोय 20 दाऊदजी वायले यांच्याकडून 500 रुपये, एकनाथजी वायले यांच्याकडून 1000 रुपये आणि अशोकजी वायले यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये, एकूण 2500 कॅश प्राइज असेल या 20 विकेट हॅट्रिक साठी. सुरेख चेंडू फेकला होता, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाजी ही खूप सुरेख आहे, कारण की गोलंदाजीच्या जोरावरती वसार संघ इथपर्यंत आलाय. पुढे चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू फेकला, ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय, एकदा पूर्ण करतोय. सूरज आहे, वेळ घेतोय चेंडू उचलण्यासाठी, तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये काकोले संघाची चांगली फटकेबाजी होत नाहीये. आता मात्र चौकार षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी होते, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला जातोय. धावसंख्या स्थगित, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती. विजयासाठी 50 धावांची गरज
चेंडू शिल्लक आहे 14 चेंडू मध्ये 50 धावांची गरज. जेलची संधी आपण पाहतोय, फलंदाज बाद, अजून एक धक्का बसतोय. सागर गायकर बॅक टू द पवेलियन. पुढे पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका, सीमा पलीकडे पंचांचा इशारा येतोय. 1 बाउंस ओव्हर 4 धावांसाठी. गुड शॉट. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांचा धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पूर्वी समीकरण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. रुपेश आणि विजय ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती. 12 चेंडू मध्ये 46 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू मध्ये 46 धावांची गरज. गोलंदाज सूरज दुधकर सज्ज होतोय या 3ऱ्या षटकामध्ये. सुरेख चेंडू फेकला होता. जेलची संधी असेल, झेल सोडला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती. येणारे 11 चेंडू आणि 44 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका, विकेट करतोय चेंडू सीमा पलीकडे. विजय गायकर ब्रँडेड फटका, षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 ने वाटे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू मध्ये 38 धावा बनवायच्या आहेत काकोले संघाला हा सामना जिंकण्यासाठी. जो संघ जिंकेल त्या संघाला 50,000 रुपये, जो संघ पराभूत होईल त्या संघाला 25,000 रुपये आणि एक आकर्षक ट्रॉफी असेल. मालिकावीरसाठी आपण पाहतोय कूलर आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. एकदा वेते लेग बॅचच्या स्वरूपात आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 22 आपण पाहतोय. 3रं मार्गस्थ सूरज दुधकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर स्ट्रायकर फलंदाज रुपेश. तर मात्र आपण पाहतोय 20 मिस टायमिंग फटका आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण होतोय. धावसंख्या 1 ने वाटे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 20 आपण पाहतोय. 3रं मार्गस्थ आहे सूरज दुधकरचं. 8 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 36 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका आपण पाहतोय. स्कोर द विकेट खेळतोय. झेल सोडला जातोय. चांगला प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण करतो. दुसरा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या 2 ने वाटे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय या गावदेवी वसार संघ.
सुरेख चेंडू फेकला होता, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला जातोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. धन्यवाद. 6 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय बारक्या. सुरेख पटका आपण पाहतोय, चाबूक पटका आपण पाहतोय, स्टेट पाहतोय. सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी 5 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 5 उत्तुंग षटकार मारावे लागतील फलंदाज रुपेशला, परंतु त्याच्या समोर आपण पाहतोय तेवढाच गुणवान गोलंदाज आहे बारक्या. थँक्यू सो मच डीजे मास्टर. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल यावेळी गावदेवी वसार संघाला 4 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स टीम करतोय. 1 धाव पूर्ण करतोय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. जवळजवळ सामना जिंकला यावेळी गावदेवी वसार संघाने. फक्त औपचारिकता शिल्लक राहिले सामन्यामध्ये. 3 चेंडू 29 धावांची गरज. सुरेख गोलंदाजी होते. मी आधीच म्हटलं होतं एक गुणवान गोलंदाज आहे, अप्रतिम गोलंदाज आहे भास्कर. नक्कीच बारके आपण पाहतोय. तर 2 चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित आपण पाहतोय 2 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. बारके गोलंदाजी मार्कवरती. सुरेख गोलंदाजी होते. 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. फलंदाज बाद आहे. सुनील उर्फ बारके आपण पाहतोय 20 गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू 28 धावांची गरज. कापसिद्धी चषक 2018चा चॅम्पियन संघ आपण पाहतोय गावदेवी वसार संघ ठरलाय. कापसिद्धी चषक 2018चा चॅम्पियन संघ.